एखाद्याचा जुना पूर्वजांचा सातबारा आहे तरच अधिकारी शोधू शकतात ना. नव्यानं तो तयार होऊ शकत नाही सातबारा. त्याच्यात त्यांना दाखले मिळाले ऑलरेडी काही लोकांना. म्हणून मी काय म्हटलं की यादी आपल्याला देतो ना आणून, मी यादी देतो ना. या 58 लाख पैकी किती लोकांना दाखले मिळालेले आहेत, किती राहिलेले आहेत, किती यादी आपल्याला हरकत नाही पाहायला. आम्ही तर मागतच तुम्हाला, ती लगेच देतो तुम्हाला. ती काय गव्हर्नमेंट रेकॉर्ड आहे. आम्हाला 58 लाखाची आपण जे रेकॉर्ड पाहिजे आम्ही सर्टिफाय करू देतो आम्हाला. 2-3 कामं करा, 58 लाखाची यादी द्या. बरोबर. ते 58 लाखाचे कुणबी प्रमाणपत्र द्या. त्यातली 39 लाख वाटप केले म्हणताय. 12 लाख काहीतरी आता थोडे राहिले लोक आता फक्त. आता ते म्हणते 39 लाख आम्हाला. नाही 39 लाख वाटप झालंय असं म्हटलं, फाईल मध्ये म्हटलं त्यांनी. 38 लाख तुम्ही जे म्हणता तो आपल्या फाईल मध्ये उल्लेख केलाय वाटप झालंय म्हणून. आता तुम्हाला फाईल दाखवली. 38 लाख नाही वाटप झालंय 39 लाख असं त्यांनी फाईल मध्ये. आपण एकूणच बोलू. 58 लाख नव्हती राज्यावरच बोलू, आपण एकूणच बोलू. 39 लाख वाटप झाले राज्यात. 12 ते 14 लाख रुपये सॉरी याच्यात ते ऑफलाईन करण्या पद्धतीने ते वाटप सुरू आहे. आता त्याच्यामध्ये काय त्रुटी राहिल्या असतील. आता उदाहरणार्थ हैदराबाद गॅजेट तो स्पेसिफिक जो पाटलांचा आग्रह आहे त्याच्यामध्ये किती लोकांना झाले ठीक आहे, ते आपण स्वतंत्र करून देतो. 58 लाख नोंदी, त्याचे प्रमाणपत्र लोकांनी नाही अर्ज केले, त्यांना नसन घ्यायचं तर हरकत नाही. आम्ही त्यांना सांगून देऊ तुमची नोंद निघाली, घेते तर घेते नाही तर नाही घेणार. हा त्यांची इच्छा, आम्हाला काय त्याशी देणं घेणं नाही. मग 58 लाख नोंदी नावासहित ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांच्या व्हॅलिडिटी द्या. अधिकारी द्यायला तयार नाहीयेत. हा विषय संपला. नंबर 1. हैदराबाद गॅजेट प्रमाणे कुणबी प्रमाणपत्र अधिकारी देत नाही. ते मी सांगतो ना, त्यात काय बऱ्याच अडचणी आल्यात. आपल्याशी मी अनेक बोललोय, त्या संपर्कात मी अधिकारीच होतोय. म्हणून आपल्या त्या क्लिअर पाहिलं आपलं त्या कन्नडच्या बाबतीतला जो मुद्दा आला, आज लगेच मी आल्यानंतर त्याच्या तो लाभार्थी ज्याला नाकारलं त्याला बोलून घेतलं. ते दिसतंय खाते नावाचे की त्यालाच नाकारलं ते. आणि त्याप्रमाणे मी आता कारवाई सूचना दिल्या, पण ते थांबत नाही. मग म्हणून विभाग आयुक्तांना मी मागच्या बैठकीच्या सूचना दिल्या की बाबा हे प्रमाण फार कमी आहे, फार कमी वेग आहे. कारण असताना माझ्यावर आक्षेप येत असतो की बा अध्यक्ष म्हणून त्याला गती मिळत नाही. आता म्हणून ते आता आपण फेब्रुवारीमध्ये एक एसओपी तयार केलं. पुढच्या 3-4 महिन्यामध्ये नवीन आयुक्तांनी याच्यात थोडी वेळ मागितली की आम्ही 100% याच्यातला तुम्हाला कॉन्क्रीट रिझल्ट देतो असं मला म्हटले. आता ही मोर ऍक्टिव्ह त्यांनी काय केलंय, म्हणजे एक उदाहरण सांगतो तुम्हाला. हिंगोलीच्या एका माणसाला त्यांनी दाखवले आपल्या अधिकारी कसे करतात. हिंगोलीच्या माणसांनी अर्ज केला या हैदराबाद प्रमाणे दाखल्यासाठी. अधिकारी काय उत्तर दिलं की याचं मूळ गाव कुठे, यवतमाळमध्ये आहे, म्हणून ती नाकारतात. यवतमाळ हिंगोली शेजारीच आहे ना, असं काय नाकारता येईल तुम्हाला. कमिशनर जे नवीन आले ते म्हटले असं नाही होऊ शकत. मी आता शोकॉस काढले आवडले अधिकाऱ्यांना, कसंच करता येत नाही. त्याची तुमची एकदा वंशवळी सापडलेली तुम्हाला, हिंगोली असो यवतमाळ असो, ते डझंट मॅटर कोणत्या गावात आहे, तो आहे ना काय रेकॉर्डवर, त्याची इश्यू केली पाहिजे ती. अशा ज्या काही भांडणी घडलेल्या पाठी, त्यामुळे थोड्या आता असे काही ठिकाणी उद्योग झालेले आहेत, नाकारत नाही. पण थोडी माझी विनंती काय आहे की आता ह्या नवीन आयुक्त आले, त्यांनी आता मागच्या आयुक्त होते त्यांनाही स्वतःला हिंगोली यवतमाळचा जो फरक त्यांनी मला दाखवला, मला आश्चर्य वाटलं. अशा ज्या आणि हे सुद्धा कन्नडच्या बाबतीमध्ये आम्ही जे पाहिलं त्याच्यात मलाही धक्का बसला ना. आता ठीक आहे, कारवाई होईल, निलंबित होईल, सगळं होईल, पण त्यांनी दाखले मिळणार आहेत का सगळ्या ठिकाणी. एक चांगला मेसेज द्यायचा प्रयत्न होता आज आपला, पण तो मला वाटतं पुढच्या 1-4-5 महिने कमिशनरने वेळ देऊन स्वतः परत पाहतो एकदा. आणि मला वाटतं याला गती देऊ आपण नक्की. आपल्यापासून लपवण्याचा काहीच मुद्दा नाही आमचा. उलट समाजाला दाखले मिळतात तर आपल्याला, मला तेवढाच आनंद पाटील जो आपल्याला होणार आहे. त्यात आम्हाला थोडं दुःख होणार आहे, काय होणार आहे. म्हणजे माझी विनंती एवढीच आहे की त्याकरता अतिशय प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. आता 58 लाखात आपण बायफर्केशन पाहिजे ते तुम्हाला देतो, म्हणजे माझ्या म्हणजे सरकारच्या सही शिक्क्यात देतो आणून. गाव वाईज देतो, तालुका वाईज देतो, जिल्हा वाईज देतो. नोंदी पैकी 58 लाख नोंदी कशा आहेत, किती लोकांना दाखले मिळाले, सगळे देतो मी. आज खरं म्हणजे त्याची चर्चा नव्हती ना, तुम्ही आजच ते घेऊन आलो सगळं बाळते आलो असतो. काय रे आपल्याकडे दिलं तेच रेकॉर्डर पडेल, तेच जाईल तुम्हाला. आपली तळमळ मी समजू शकतो, पण ते निश्चितपणे त्याला पुढे आपल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. पहिल्या दिवशी मी सांगितलं, आता तीच माझी भूमिका. सातारा संस्थांचे जे अर्ज सांगतो मी काय की सातारा गॅजेटचं काय झालंय, आता प्रस्ताव तयार झाला. कुलकुडावर जे कमिशनर पुण्याचे त्यांनी तयार केलाय. सातारा